स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। गेल्या 2 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील ओढे नाले हे तुडूंब भरून वाहू लागलेले आहेत। आता मी उभा आहे येराळा नदीच्या पुलावर। जर या ठिकाणी बघितलं तर येराळा नदीचं पात्र हे पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे। आता सध्या जरी पाऊस उघडला असला तरी पाणी देखील या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आता वाजर बंधाऱ्यावर आपण आहोत, आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। काय नेमकं सांगाल? तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। परवाच्या मोठ्या पावसामुळे काल येराळा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं। रात्री 6च्या दरम्यान जवळपास 12 ते 13 फुटाचे पाणी पातळी होती। तर शेजारच्या सगळ्या जमिनीत पाणी शिरलं होतं। मागं उन्हाळ्यामध्ये दारी काढली नव्हती, त्यावेळेला पाणी आत गावात शिरण्याचा धोका उद्भवला होता। त्यावेळी कर्तव्यदक्ष आमदार सुहासभाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन तातडीने दारी काढायला लावली। दारी काढल्यामुळे धोका त्यावेळेला टळला आणि अजून ती दारी पूर्ण ओपन असल्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात पाणी येऊनसुद्धा गावात काही पाणी शिरलं नाही, कुठं धोका उत्पन्न झाला नाही। कालसुद्धा सकाळी रात्री सुहासभाई यांचा फोन आलता, पाण्याचे सिच्युएशन काय आहे, गावात काय धोका, ही संपूर्ण त्यांनी पाण्याची माहिती घेतली आणि आता पाणी थोडं काल रात्री जे होतं त्याच्यापेक्षा आता 4 ते 5 फुटानं कमी झालं। दरवेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यानंतर तुम्हाला पाटबंधारे विभागाला सांगावं लागतं की इथले बंधाऱ्याची दारी उघडा म्हणून, त्यांचं दुर्लक्ष असते नेहमी। नाही, संबंधित अधिकाऱ्यांना तर उन्हाळ्यात तरी झालं होतं दुर्लक्ष त्यांचं। मग बाई यांच्याकडं आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं। मग उन्हाळ्याच्या जे पाण्याची सिच्युएशन होती त्यावेळी पोकलँडच्या साह्यानं दारी काढण्याची वेळ आली। त्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर माणसं लावून आपली नेहमीप्रमाणे दारी काढली आणि दारी काढल्यामुळेच आता गावात पाणी शिरायचा धोका झाला नाही। खरं तर पाऊस पडला की येराळा नदीवरचं दृश्य बघण्यासारखं असते, अतिशय आल्हाददायक आणि हे दृश्य पाहण्यासारखं आहे। हो, पाऊस जर झाला तर असा बऱ्याच मोठ्या प्रमाणात, आता मला वाटतं एक रात्र आणि एक अर्धा दिवस पाऊस चालू होता। असं आम्हाला वाटत होतं की महाभयंकर परिस्थिती निर्माण होईल, पण मागल्या मला वाटतं मे महिन्यात एक फार मोठा पाऊस झाला होता आणि त्यावेळेला थोडंसं आमदार साहेबांनी बाह्यांनी थोडंसं लक्ष घालून अधिकाऱ्यांना सांगून दारी ओपन करायला लावली होती। त्यामुळे त्यावेळेचं एक चित्र आपल्याकडं जरा बऱ्यापैकी असं लोकांना जरा ही झालं होतं, धोकादायक झालं होतं, पण त्यांच्या सहकार्याने कमी झालं। त्याचाच ते आज फायदा आहे। एवढा मोठा पाऊस होऊनही पाणी एवढं मोठं महापूर येऊन येरळेला, इथं काय तशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली नाही। हे आमदार साहेबांचं आपल्याला सहकार्य समजावं लागेल किंवा त्यांचा धन्यवाद मानावा लागेल। खरं तर या ठिकाणाहून पलूसला जाणारा हा मार्ग आहे, अनेक लोक या ठिकाणाहून जात असतात। मोठी वाहनं या पुलावरून जाता येत नाही। आता हा सध्या पूल अरुंद आहे, पुढं मोठा करण्याची मागणी केली आहे का काय तशी? केलेली आहे मागणी आपण, एक मला वाटतं बाह्यांच्याकडेच केलेली आहे मागणी। आता ह्याच्यावर काय शासन निर्णय घेते आता ते बघूया, पण तसा ह्याच्यावर तसं निसर्ग सौंदर्य पॉईंट म्हणावा लागेल, कारण खाली जे पाणी वरून पडतं ते यांना जाणारे जे वाहतूक आहेत, बाहेरनं लोक येतात, विट्यावरून येतात किंवा पोलीसवरून इकडे येतात, ते इथं थांबून त्याचा निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटून जातात। बऱ्यापैकी त्यांच्या छान प्रतिक्रिया येतात। अरुंद पूल आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय का? तुम्ही पुलाचं काम थोडंसं झालं पाहिजे। एकतर हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19-20 सालच्या दरम्यान जो मोठं पाणी आलं त्यावेळी पाण्याची दाब एवढा होता आणि दारीनं काढल्यामुळं गावात पाणी शिरलं होतं, बंधाऱ्यावरून पाणी पडलं होतं। जुन्यातलं मजबूत काम आहे म्हणूनच ते टिकलं आहे। आत्तासुद्धा पूल अरुंद आहे, त्याची भविष्यात पाटबंधारे विभागाकडं शासनाकडं मोठं रुंदीकरण होऊन चांगल्या प्रकारचा पूल झाला पाहिजे, तरच इथून वाहतूक सुरळीत चालू राहील। त्याचबरोबर मध्यंतरच्या काळात अधिकाऱ्यांना पण आम्ही सुचवलं की
ह्याला इमर्जन्सीसाठी एक 10 दारी तरी हायड्रोलिक्सची, जेणेकरून मोठं पाणी आलं अचानक, आपण अवकाळी पावसाचं दारी जर बंद असतील तर गावाला पाणी शिरण्याचा धोका होतो. एक 10 दारी जर हायड्रोलिक्सची ह्याला व्यवस्था केली तर पाण्याचा इमर्जन्सी सोडण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि बांधाऱ्यात सुद्धा थोडंवर कॉन्क्रीटकरण ही किरकोळ काम आहे, ती पाटबंधाऱ्यानं लक्ष देऊन केलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की वाझर येथील हा येरा नदीवरती हा पूल आहे, हा छोटासा अरुंद आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पूल मोठा व्हावा अशी मागणी आहे, परंतु पाऊस पडला आणि या ठिकाणी पूर आला की हे इथलं जे चित्र आहे ते बघण्यासारखं असतं, असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.